सर्व सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला कार्ल मार्क्सचा अतिरिक्त कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. आपण विकासाच्या अर्थशास्त्राचे यापूर्वी 2 चॅप्टर आता आपले संपलेले आहेत. हा तिसरा चॅप्टर आपला सुरू आहे. तिसऱ्या युनिटमधील हा पहिला भाग आहे, कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. यापूर्वी आपण स्थूल अर्थशास्त्राचे आपले 3 चॅप्टर संपलेले आहेत आणि विकासाच्या अर्थशास्त्राचे 2 चॅप्टर आपले संपलेले आहेत. आता तिसरा चॅप्टर आपण विकासाच्या अर्थशास्त्राचा पाहूया. त्यामध्ये आपल्याला 3 सिद्धांत आहेत, 3 विचारवंताचे 3 सिद्धांत आहेत. त्यामध्ये पहिला विचारवंत कार्ल मार्क्स यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत या ठिकाणी पाहायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण सनातनवाद्यांचे 3 सिद्धांत पाहितलेले आहेत. त्यामध्ये ॲडम स्मिथ आहे, रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत, ॲडम स्मिथचा आर्थिक विकासाचा सिद्धांत आणि माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. हे 3 सनातनवाद्यांचे आर्थिक विकासाचे सिद्धांत आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहितलेले आहेत. आता तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला कार्ल मार्क्सचा सिद्धांत पाहायचा आहे आणि पुढील 2 अर्थतज्ञांचा सिद्धांत पाहायचा. असे 6 सिद्धांत आर्थिक विकासाचे आपल्याला पाहायचे आहेत, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले. आता आपण कार्ल मार्क्सचा सिद्धांत पाहायच्या अगोदर एक पार्श्वभूमी पाहूया की कार्ल मार्क्सच्या अगोदर आर्थिक विकासाचे सिद्धांत ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि माल्थस यांनी कशा प्रकारे मांडले होते. आपण पाहितलं की ॲडम स्मिथने आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडत असताना त्याने त्याचा निसर्गवाद त्यामध्ये सांगितलेला आहे की देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर देशामध्ये निरहस्तक्षेपाचं धोरण पाहिजे, त्याचबरोबर देशात भांडवलाचा संचय वाढला पाहिजे, श्रम विभागणीचा वापर झाला पाहिजे आणि श्रम विभागणीच्या माध्यमातून देशाचा विकास करता येतो. हे ठळक मुद्दे त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे ॲडम स्मिथच्या मते एखाद्या राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर निरहस्तक्षेपाचं धोरण पाहिजे किंवा देशांतर्गत पातळीवर निरहस्तक्षेपाचं धोरण पाहिजे, कारण त्याच्या मते हस्तक्षेप जिथे झाला तिथे विकासात अडथळे निर्माण होतात. म्हणून हस्तक्षेप नको, अशा प्रकारची भूमिका ॲडम स्मिथची होती. आणि त्याचबरोबर देशाचा जर विकास करायचा असेल तर भांडवल उपलब्ध झालं पाहिजे, म्हणून भांडवलाचा संचय होणे महत्त्वाचं आहे, हे त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर उद्योग नुसते स्थापन करून उपयोगाचे नाही, त्यामध्ये श्रम विभागणीचा वापर झाला पाहिजे. आपण पाहितलं श्रम विभागणीचे असंख्य फायदे आहेत. श्रम विभागणीमुळे उत्पादनाचा वेग वाढतो, उत्पादन खर्च कमी होतो, वस्तू दर्जेदार तयार होते आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे उत्पादन खर्च कमी आल्यामुळे किंमत कमी येते आणि किंमत कमी असल्यामुळे जागतिक पातळीवर मागणी वाढते. मागणी वाढल्यामुळे नफ्याचं प्रमाण वाढतं आणि नफा मिळाल्यामुळे भांडवल पुनर्गुंतवणूक होत असते. आणि म्हणून ॲडम स्मिथनं विशेषीकरण आणि श्रम विभागणीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे की एखाद्या देशाचा विकास करायचा असेल तर त्या राष्ट्रामध्ये ह्या गोष्टी असणं आवश्यक आहेत. अशा प्रकारची भूमिका ॲडम स्मिथनं आपल्या विकासाच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो की ॲडम स्मिथच्या सिद्धांतावर टीका झाली आणि नंतर रिकार्डो यांनी सिद्धांत मांडलेला आहे. 1818 मध्ये द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथामध्ये त्यांनी सिद्धांत मांडला आहे. रिकार्डोने आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडत असताना देशाचा विकास हा समाजातील 3 घटकांवर अवलंबून असतो. तर समाजाची विभागणी केलेली आहे त्यांनी. त्यामध्ये पहिला भांडवलदार, दुसरा श्रमिक आणि तिसरा जमीनदार, अशा प्रकारचे 3 घटक त्यांनी महत्त्वाचे मानलेले आहेत की यांच्याकडूनच वस्तूची निर्मिती होते आणि मागणी देखील येत असते आणि देशाचा विकास या 3 घटकांवर अवलंबून असतो. आणि या 3 घटकाला जिथे वातावरण अनुकूल असतं त्या ठिकाणी राष्ट्राचा विकास होतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. भांडवलदाराच्या अनुषंगाने त्यांनी म्हटलं की भांडवलदार गुंतवणूक करत असतो, त्याला नफा मिळाला पाहिजे तरच गुंतवणूक आणि होईल आणि गुंतवणूक झाली तरच रोजगार प्राप्ती होईल. म्हणजे विकास करायचा असेल तर भांडवलदाराला नफा मिळाला पाहिजे, त्याचबरोबर श्रमिकांना मोबदला मिळाला पाहिजे, त्याशिवाय प्रभावी मागणी येणार नाही, वस्तूला मागणी येणार नाही.
वस्तूला मागणी नाही तर भांडवलदारांना नफा मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचाही रोल महत्त्वाचा घेतलेला आहे. त्याचबरोबर जमीनदाराला त्यांच्या मालाला किमती चांगल्या मिळाल्या पाहिजे. त्याशिवाय ते उत्पादन घेणार नाहीत आणि उत्पादनाचं प्रमाण मोठं असेल तर उद्योग क्षेत्राला देखील ते सोयीचं होतं आणि म्हणून एखाद्या राष्ट्राचा विकास करायचा असेल तर हे तिन्ही घटक यांच्याकडून होणारी मागणी आणि पुरवठा हे महत्त्वाचे असतात. अशा प्रकारची भूमिका रिकार्डो यांनी आपल्या विकासाच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर सनातनवाद्यांमध्ये आपण तिसरा विचारवंत पाहिला होता माल्थस. माल्थस यांनी 1820 मध्ये प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी आपला विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मते देशामध्ये संपत्ती निर्मितीची क्षमता आणि प्रत्यक्षात उत्पादनाची क्षमता यामध्ये जो फरक असतो, हा फरक जर भरून जेव्हा निघेल त्याला त्यांनी विकास म्हटलेला आहे. म्हणजे देशाच्या संपत्ती निर्मितीची किंवा उत्पादन निर्मितीची क्षमता जर वाढवायची असेल तर देशामध्ये प्रभावी मागणी वाढली पाहिजे. म्हणजे लोकांकडून डिमांड वाढली पाहिजे. जेवढी डिमांड जास्त तेवढा राष्ट्राचा विकास जास्त, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली. म्हणजे त्यांचं मत आहे की प्रभावी मागणीच्या कमतरतेमधूनच देशात मंदीसारखी स्थिती निर्माण होते आणि देशातून विकासात अडथळा निर्माण होतो आणि म्हणून मंदीसारख्या स्थितीवर जर उपाययोजना करायची असेल तर मागणी ही कशी पाहिजे, प्रभावी पाहिजे आणि त्यासाठी लोकांची उत्पादन, उपभोग आणि वितरणमध्ये व्यवस्थित सहभाग झाला पाहिजे, त्यांना त्याचे लाभ मिळाले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि त्यामुळे प्रभावी मागणीवर आधारित माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत आपल्याला दिसून येतो. जिथे प्रभावी मागणी जास्त तिथं विकास जास्त, जिथे प्रभावी मागणी कमी तिथं विकास कमी. अशा प्रकारे सनातनवाद्यांनी राष्ट्राचा विकास कशा पद्धतीने करता येतो असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आज आपल्याला पंथीयामधला शेवटचा अर्थतज्ञ ज्याला आपण कार्ल मार्क्स म्हणतो, कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, कार्ल मार्क्स आपण अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांताच्या बाबतीत जास्त प्रमाणात ओळखतो, परंतु कार्ल मार्क्सने इतरही आर्थिक विचारांची मोठ्या फार प्रमाणात मांडणी केलेली आहे आणि म्हणून कार्ल मार्क्स हा महत्त्वपूर्ण अर्थतज्ञ आहे. त्यांचे विचार महत्त्वपूर्ण आहेत, ते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहत असताना आपल्याला असं दिसून येईल की त्यांनी जो अतिरिक्त मूल्यामध्ये जे विचार मांडलेले तेच विचार कमी अधिक प्रमाणात थोडेफार प्रमाणात चेंज करून या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येते. कार्ल मार्क्स यांनी आपला आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडत असताना काही मुद्द्यांमध्ये तो मांडलेला आहे. यामध्ये आपण पाहतो की त्यांनी 6 मुद्दे घेतलेले आहेत की पहिला मुद्दा आहे साधे पुनरुत्पादनाची स्थिती, दुसरा आहे भांडवल संचय, तिसरा आहे श्रमिकाचे शोषण, चौथा आहे भांडवलाचे केंद्रीकरण, पाचवा आहे नफ्याच्या दरात घट आणि सहावा आहे वर्ग संघर्ष आणि समाजवादाचा उदय. या 6 मुद्द्याच्या आधारे त्यांनी आपला सिद्धांत मांडलेला आहे. हे सगळे मुद्दे आपण विस्तृत पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, कार्ल मार्क्सने आपल्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये भांडवलशाहीचा विकास, अवनती व लय म्हणजे लयाला जाणे, तर अशा प्रकारचे 3 टप्पे कसे असतात हे ते सांगितलेले आहेत की भांडवलशाहीचा विकास कुठपर्यंत होतो, त्यानंतर त्याच्यामध्ये अवनती कशी येते आणि नंतर त्याचा विनाश कसा होतो. अशा प्रकारचे 3 टप्प्याचं विश्लेषण त्यांनी विविध कारणांच्या आधारे म्हणजे शास्त्रोक्त कारणाच्या आधारे त्यांनी हे विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या मते की भांडवलशाहीचा विकास होत असताना त्यामध्ये जे दोष निर्माण होतात त्या दोषांमध्येच भांडवलशाहीचा विनाश दडलेला आहे. म्हणजे भांडवलशाही स्वतःच आपला विनाश करून घेते तिच्यातील दोषांमुळे, हे कार्ल मार्क्सला म्हणायचं आहे. आणि आपण पाहतो की त्यांनी हे 6 मुद्दे सांगितलेले आहेत. या 6 मुद्द्यामध्ये देशाचा विकास कसा होतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आणि नंतर शेवट कसा होतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे विविध अवस्था त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या सांगितलेल्या आहेत. पहिली अवस्था सांगितलेली की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये साधे पुनरुत्पादन स्थिती सांगितलेली आहे त्यांनी की
आपण पाहतो की ही सुरुवातीची अवस्था आहे विकासाची, की इथे भांडवलदार येत असतो, भांडवलाच्या सहाय्याने उद्योग उभा करतो आणि मिळालेल्या नफ्यातून आपला उपभोग वाढवतो आणि त्याचा परिणाम लोकांना त्याचा फायदा होतो. आपण पाहतो की लोकांना त्याचा फायदा होतो. इथं अतिरिक्त मूल्य निर्माण होत नाही किंवा कुणाचं शोषण होत नाही किंवा भांडवलाचा संचय होत नाही. प्रभावी मागणी असते. या टप्प्यामध्ये प्रभावी मागणी असते. जेवढं निर्माण केलं तेवढं विकल्या जातं कारण भांडवलदाराकडून उपभोगासाठी मागणी येत असते. अशा प्रकारे अनुभव कार्ल मार्क्स यांनी साधे पुनरुत्पादनाच्या स्थितीमध्ये सांगितलेला आहे. म्हणजे साधे पुनरुत्पादन स्थिती ही एक विकासाचा पहिला टप्पा जे की अर्थव्यवस्थेच्या विकासाला अनुकूल असतो असं म्हटलेलं आहे. कारण भांडवलदाराकडून मिळालेल्या नफ्याची उपभोगासाठी मागणी येत असते आणि म्हणून उपभोगासाठी मागणी आली तर अर्थव्यवस्थेमध्ये विकासाला अनुकूल स्थिती असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु पुढची टप्पा जे त्यांनी सांगितलेल्या 2 नंबरला भांडवल संचय इथून मात्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अवनतीला सुरुवात होते असं कार्ल मार्क्स म्हणतात. सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे की भांडवलशाहीचं त्यांनी या सिद्धांतामध्ये भांडवलशाहीचा विकास, अवनती आणि विनाश या 3 टप्प्यात भांडवलशाही कशी जाते हे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे या मुद्द्याच्या सहाय्याने. पहिला विकासाचा मुद्दा त्यांनी साधे पुनरुत्पादनाची स्थिती घेतलेली आहे, की एक भांडवलदार येतो, गुंतवणूक करतो आणि वस्तू आणि उपभोग म्हणजे उत्पादन आणि उपभोगाची आणि वितरणाची क्रिया ही त्याच्या पातळीवर प्रामाणिक होते आणि त्यामुळे इथे विकासाला संधी प्राप्त होते. इथे कुणाचं शोषण होत नाही किंवा फसवणूक होत नाही किंवा उपभोग भरपूर असतो. म्हणजे जेवढं गुंतवलं, जेवढं निर्माण झालं त्याचा उपभोग होतो आणि बाजारपेठेमध्ये मागणीच्या प्रमाणात पुरवठा असतो आणि त्यामुळे विकासाला संधी असते, असं कार्ल मार्क्स म्हणतो. परंतु पुढचा टप्पा तर ते म्हणतात, की आता इथून पुढे भांडवलशाहीची अवनती होते, ज्याला भांडवल संचय असं म्हणतो. आपण पाहतो, की कार्ल मार्क्स यांनी भांडवलाला स्वार्थी म्हटलेलं आहे, कंजूस म्हटलेलं आहे आणि भांडवल संचयासाठी तो काय करतो, आपला उपभोग कमी करतो. पहा भांडवल संचय करत असताना उपभोग जो नफा झालेला आहे भांडवलदारांना, भांडवलदार काय करतात, नफ्याची पुनर्गुंतवणूक करण्यासाठी आपला उपभोग तेवढा कमी करतात आणि मार्केटमध्ये मागणीच्या प्रमाणात पुरवठा राहत नाही आणि त्यामुळे अत्युत्पादनाची स्थिती निर्माण होते. अत्युत्पादन म्हणजे पुरवठा जास्त, मागणी कमी आणि त्यामुळे आपण पाहतो की भांडवलदार या ठिकाणी नफा कमी होतो. अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि आपण पाहतो की भांडवलदार नफा वाढवण्यासाठी श्रमिकांचं वेतन कमी करतात. बरोबर आहे. आपण पाहिलं की अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामधलेच इथं काही मुद्दे यामध्ये आपल्याला घेता येतील की भांडवलदार नफ्याचं प्रमाण वाढवण्यासाठी श्रमिकाचं वेतन कमी करतात. उद्योग संस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाचा वेग वाढवतात आणि नफा मिळवतात. बरोबर आहे आणि मार्केटचा विस्तार करतात. या तिन्ही बाजूने आपण पाहतो की त्या नफ्याचं प्रमाण ते वाढवत असतात, अतिरिक्त नफा वाढवत असतात आणि त्याचा भांडवल संचय करून नफ्याची पुनर्गुंतवणूक करत असतात आणि मोठ्या फार प्रमाणात आपण पाहतो की इथे भांडवल उपलब्ध ते करत असतात आणि त्यातून आपण पाहतो की पुढच्या टप्प्यामध्ये मग हा टप्पा थोडा तेजीचा असतो. आपण पाहतो की भांडवल संचयातून मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होते. गुंतवणूक मिळाल्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. रोजगार मिळाल्यामुळे लोकांकडून मागणी येते. लोकांचा उपभोग वाढतो. बरोबर आहे. लोकांचा उपभोग वाढतो आणि उपभोग वाढल्यामुळे थोडी अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था असलेली आपल्याला दिसून येते. परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अतिरेकी नफा प्राप्त करण्याच्या अनुषंगाने भांडवलदार हे काय करतात, श्रमिकांचं वेतन कमी करतात, श्रमिकाकडून जादा काम करून घेतात आणि उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिरिक्त नफा कसा जास्त मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात आणि या प्रयत्नातूनच त्यांच्या हातून श्रमिकांचं शोषण होत असतं. श्रमिकांना आपण पाहतो की श्रमिक दिवसाकाठी 8 तास काम करत असेल तर 8 तासातून ₹1000 वस्तू निर्माण करत असेल तर उद्योजकाकडून त्यांना फक्त ₹200चाच मोबदला दिला जातो. म्हणजे ₹800 हा उद्योजक स्वतःकडे ठेवतो. म्हणजे जेवढी निर्मिती झाली तेवढ्याला मागणी येणार नाही. कारण श्रमाकडे फक्त ₹200 येतात
आणि कार्ल मार्क्स असं म्हणतो, की खरी मागणी ही श्रमाकडूनच येते असते, भांडवलदाराकडून येत नाही. कारण भांडवलदार हा कंजूस असतो, तो बचत करतो आणि त्यामुळे त्याच्याकडून जेवढ्या प्रमाणात त्यानं निर्मिती केली तेवढी मागणी येत नाही आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये अं, अशा प्रकारची सदृश्य स्थिती निर्माण होत असते आणि श्रमिकानं जेवढं निर्माण केलं तेवढं त्याला मिळत नाही आणि म्हणून त्याचं ते शोषण होत असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही शोषित आहे. त्यामध्ये 2 गट असतात, एक शोषक आणि शोषित. शोषितला त्या म्हणजे श्रमाचं तिथं शोषण होत असतं भांडवलदाराकडून म्हणून कार्ल मार्क्स म्हणतो यांच्यामध्ये त्यामुळेच वेतनाचे दर आणि काम करण्याचे करार यातून वेतन, भत्ते यातून त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि भांडवलशाहीमध्ये अशा प्रकारे संघर्ष निर्माण होतो आणि या शोषणातून भांडवलशाहीमध्ये भांडवलदाराकडे संपत्तीचं केंद्रीकरण होतं असं कार्ल मार्क्स म्हणतात, की अतिरिक्त नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने तो आपण पाहतो, की उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो मोठ्या फार प्रमाणात आणि त्यामुळे श्रमाला कमी मोबदला देतो, श्रमाकडून जास्त तास काम करून घेतो आणि आधुनिक तंत्रज्ञानावर वस्तूच्या निर्मितीचा वेग वाढवतो आणि मोठ्या फार प्रमाणात नफा कमवतो आणि तिथे भांडवलाचं केंद्रीकरण असं होतं, असं ते म्हणतात. परंतु कार्ल मार्क्स हेही म्हणतात, की भांडवलाचं केंद्रीकरण भांडवलदाराकडे होऊन श्रमिकांकडे काही येत नाही आणि श्रमिकाकडे त्याचा वाटा नगण्य येतो आणि त्यामुळे श्रमिकाच्या मागणीत घट होते. श्रमिकाचं उत्पन्न घटतं, श्रमिकाला निर्वाह वेतनच मिळतं आणि श्रमिकाकडून निर्मिती जास्त आणि मागणी कमी होत असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते. पहा, आपण पाहिलं, की श्रमिकाकडून ₹1000 ची वस्तू तयार होत असेल आणि त्याला मोबदला म्हणून जर ₹200 मिळत असेल, तर ₹800 वस्तूला मागणीच येणार नाही. हे कार्ल मार्क्स म्हणतो आणि त्यामुळे मार्केटमध्ये पुरवठा जास्त, मागणी कमी अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. मंदी सदृश स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे वस्तूला मागणी न आल्यामुळे भांडवलदाराचा नफा कमी होतो आणि भांडवलदाराचा नफा कमी झाल्यामुळे आपण पाहतो, की भांडवलशाही ही बऱ्याच भांडवलदाराचं नुकसान होतं आणि भांडवलदाराचं नुकसान झाल्यामुळे बऱ्याच भांडवलदारांना उद्योग बंद करावे लागतात आणि इथेच भांडवलशाहीचा काय होतं, विनाश होतो असं ते म्हणतात, की भांडवलशाहीच्या विकासामध्येच भांडवलशाहीचा विनाश दडलेला आहे. विनाश कुठे दडलेला आहे? अतिरिक्त नफा मिळण्याच्या स्वार्थी हेतूतून भांडवलदार उत्पादकांना कमी मोबदला देतो, निर्वाह वेतन देतो आणि स्वतः मिळालेला नफा हा उपभोगात खर्च न करता तो काय करतो, त्याची बचत करतो आणि त्यामुळे त्याचा उपभोग कमी होतो आणि अं, श्रमाचाही उपभोग कमी होतो आणि मार्केटमध्ये प्रभावी मागणी राहत नाही आणि प्रभावी मागण्याअभावी मार्केटमध्ये मंदी येते आणि मंदी आली तर आपण पाहतो की भांडवलदाराचं नुकसान होतं आणि भांडवलदाराचं नुकसान होऊन बरेच उद्योग बंद करावे लागतात. म्हणजे भांडवलशाहीच्या विकासामध्ये त्याचा विनाश अशा प्रकारे दडलेला असतो. आपण पाहतो की भांडवलशाहीमध्ये भांडवलदाराकडून श्रमिकांचं शोषण होतं आणि या शोषणामध्ये आपण पाहतो की या शोषणातूनच भांडवलशाहीचा विनाश ठरलेला असतो. कारण या शोषणासाठी मग यामध्ये संघर्ष निर्माण होतो. मालक आणि कामगारांमध्ये आपण पाहतो की तंटे निर्माण होतात, संप निर्माण होतात आणि त्याचा परिणाम उत्पादन, उपभोग आणि वितरणावर होतो आणि त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था शेवटच्या टप्प्यात तिला अवकळा येते, तिचा विनाश होतो आणि नंतर आपण पाहतो की समाजवादाचा उदय होतो. अशा प्रकारे देशाचा विकासाचा सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी या 5 मुद्द्याच्या सहाय्याने मांडलेला आहे. ते मुद्दे आपण पाहितलेले आहेत तरीही आणखी एकदा त्याला रिव्हिजन देऊया, की साधे पुनरुत्पादनाची स्थिती त्यांनी म्हटलेलं की कार्ल मार्क्सच्या मते विकासविषयक वेतनाची सुरुवात त्यांनी मांडलेल्या साधे पुनरुत्पादन आयोजना या संकल्पनेमध्ये वर्णन केलेल्या स्थितीनुसार करता येईल. या अवस्थेत भांडवलदार वर्ग निर्माण झालेल्या अतिरिक्त मूल्याचा विनियोग संपूर्ण उपभोगासाठी करतात आणि त्यामुळे भांडवलदार वर्गाकडून भांडवल संचय होत नाही आणि मार्क्स यांनी याचे पुढील विवेचन केलेले आहे. त्यांच्या मते अर्थव्यवस्थेतील एकूण उद्योगाचे 2 विभागामध्ये वर्गीकरण करता येते. उत्पादन साधनांची निर्मिती करणारे उद्योग आणि उपभोग्य वस्तूची निर्मिती करणारे उद्योग.
दोन्ही विभागातील एकूण उत्पादन मूल्यामध्ये म्हणजे डब्ल्यू, त्यांनी त्याला डब्ल्यू म्हटलेलं आहे. स्थिर भांडवलाला सी म्हटलेलं आहे. चल भांडवलाला व्ही म्हटलेलं आहे. तर अतिरिक्त मूल्याला एस म्हटलेलं आहे. या तिन्ही घटकाचा समावेश त्यांनी पुढील सूत्रामध्ये केलेला आहे. सी प्लस व्ही प्लस एस इज इक्वल टू डब्ल्यू. प्रत्येक विभागाच्या उत्पादन मूल्याचा व त्यातील घटकाचा स्वतंत्र विचार केल्यास अ विभागासाठी वरील घटकांना अनुक्रमे C1, V1, S1 आणि W1, तर ब घटकासाठी C2, V2, S2 आणि W2 असे संबोधल्यास प्रत्येक विभागासाठी एकूण उत्पादन मूल्याचे विश्लेषण सूत्ररूपाने पुढील प्रमाणे करता येईल. अ विभागासाठी C1, V1, S1, W1, तर ब विभागासाठी V2, C2, V2, S2, W2. म्हणजे साध्या पुनरुत्पादनाच्या अवस्थेमध्ये दोन्ही विभागामध्ये गुंतविलेले स्थिर भांडवल हे अ विभागातील एकूण उत्पादन मूल्याबरोबर असते. म्हणजे C1 अधिक C2 बरोबर W1, म्हणजे C1 अधिक C2 बरोबर C1 अधिक V1 अधिक S1. सूत्रातील दोन्ही बाजूकडील समान C1 मूल्य वगळता C2 बरोबर आहे V1 अधिक S1. याचाच अर्थ ब विभागामध्ये गुंतवलेले स्थिर भांडवल अ विभागातील भांडवलदार आणि श्रमिक यांच्या उपभोगा इतके असते आणि त्यामुळे प्रतिवर्षी उत्पादनाचे प्रमाण स्थिर राहते. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये जी साधे पुनरुत्पादनाची अवस्था असते तिथं उपभोग दोन्ही साईडने म्हणजे उत्पादक आणि उपभोक्त्यांकडून उपभोग चांगला असल्यामुळे साधे पुनरुत्पादनाची स्थिती ही अर्थव्यवस्थेच्या विकासाला पूरक असते. या अवस्थेची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेले आहे. भांडवलदार वर्ग सर्वच अतिरिक्त मूल्याचा उपभोगासाठी विनियोग करत असल्याने अर्थव्यवस्थेत भांडवल संचय होत नाही. उत्पादन क्षमता स्थिर असते. श्रमिकांना वेतनदर निर्वाह पातळीत का मिळतो. आता दुसरा टप्पा त्यांनी सांगितलेला या सिद्धांताचा भांडवल संचय, कॅपिटल ॲक्युम्युलेशन. मार्क्स यांनी साध्या पुनरुत्पादन आयोजनेत मधून विकासासाठी केवळ उपभोग आवश्यक नसून भांडवल संचय आवश्यक आहे हे निदर्शनास आणून दिले जाते. भांडवलदार वर्ग अतिरिक्त मूल्यातून भांडवल संचय करतील तेव्हाच विकासाची प्रक्रिया गतिमान होते. काही काळानंतर अशी अवस्था येते की प्रत्येक भांडवलदाराला भांडवलदार वर्गामध्ये आपले स्थान टिकून ठेवण्यासाठी भांडवल संचय करणे आवश्यक बनते. भांडवलदार वर्गातील परस्परांमधील स्पर्धा भांडवलदारांना जास्तीत जास्त भांडवल संचय करण्याकरिता प्रेरित करत असते. मार्क्स म्हणतो, कंजूस माणसाप्रमाणे भांडवलदार वर्ग सुद्धा संपत्तीचा संचय करतो, परंतु कंजूस माणसाची ही कृती एक प्रवृत्ती तर भांडवलदार वर्गाची ही कृती अशा सामाजिक यंत्रणेचा परिणाम आहे की ज्या यंत्रणेचा तो अविभाज्य भाग बनलेला असतो. औद्योगिक प्रगती जसजशी होत जाते तसतशी भांडवलाची गरज वाढत जाते आणि भांडवलाच्या अतिरिक्त मूल्य किंवा होणाऱ्या नफ्याची पुनर्गुंतवणूक करीत जातात. कार्ल मार्क्स म्हणतात, अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर एकच ध्येय असते, ते म्हणजे भांडवल संचय. संचय करा, संचय करा हाच ईश्वरी आदेश. अशा प्रकारे म्हणजे उपभोग पहिल्या अवस्थेमध्ये उपभोग सारखा असतो म्हणून म्हणजे कुठेही कोणाची पिळवणूक होत नाही. परंतु देशाचा जर विकास करायचा असेल तर भांडवल गुंतवणूकही झाली पाहिजे, नफ्याची पुनर्गुंतवणूक झाली पाहिजे आणि नफ्याची पुनर्गुंतवणूक करण्यासाठी भांडवल संचय हा महत्त्वाचा असतो आणि भांडवल संचयासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि या स्पर्धेतूनच भांडवलशाहीमध्ये संकट येतं असं आपल्याला दिसून येतं. तर पुढे मग आता आपण पाहतो भांडवल संचय जर करायचा असेल तर श्रमिकांचं शोषण करावं लागतं. श्रमिकांना मोबदला कमी देतात ते आणि त्यातून भांडवल संचय करतात आणि पुढे प्रभावी मागणी अभावीच आपण पाहतो की मंदी सदृश स्थिती येते आणि भांडवलशाहीचा विनाश होतो. आता तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलेलं श्रमिकांचं शोषण. भांडवल संचय करीत असताना श्रमिकांचं शोषण कशा प्रकारे होते याचे कार्ल मार्क्स यांनी स्पष्टीकरण केलेले आहे. हे समजून घेण्यासाठी त्यांच्या साध्या पुनरुत्पादन आयोजनानंतर दिलेल्या वर्धित पुनरुत्पादन आयोजनाचा आधार यामध्ये आपल्याला घेता येईल. या अवस्थेत भांडवली वस्तू उत्पादन करणाऱ्या अ विभागातील उत्पादन मूल्य हे
अ आणि ब या दोन्ही विभागातील स्थिर भांडवलाच्या मागणीपेक्षाही जास्त होते आणि म्हणून भांडवल संचय वाढवणे शक्य होते. सूत्ररूपाने मांडता येईल C1 प्लस V1 प्लस S1 इज इक्वल टू C1 प्लस C2. दोन्ही बाजूकडे समान मूल्य वगळता V1 अधिक S1 बरोबर C2 हे शिल्लक राहतं. अशा रीतीने भांडवल संचयात जेव्हा वाढ होते तेव्हा सुरुवातीस अधिक उत्पादन करण्यासाठी श्रमाची मागणी वाढते व त्यामुळे श्रमिकांची वेतन पातळी वाढते. ही भांडवल संचय ची स्थिती जोपर्यंत उत्पादन तंत्र पूर्वीचेच असते तोपर्यंत श्रमिकांना फायद्याची ठरते. परंतु वेतनाचे दर वाढल्यामुळे भांडवलदार वर्गाच्या नफ्यात घट होत असल्याने त्यांना हे हिताचे वाटत नाही आणि त्यामुळे श्रमिकांचे वेतन दर निर्वाह पातळीवर स्थिर राहण्यासाठी भांडवलदार वर्गाकडून प्रयत्न केला जातो. यासाठी भांडवलदार वर्गाकडून आधुनिक उत्पादन तंत्राचा आविष्कार केला जातो. या उत्पादन तंत्रामुळे श्रमिकांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे उत्पादनासाठी पूर्वीपेक्षा कमी श्रमिक लागतात. आधुनिक उत्पादनाच्या वापरामुळे श्रमाची बचत शक्य झाल्यामुळे रोजगाराच्या असलेल्या श्रमिकांपैकी काही श्रमिक हे कमी केले जातात. शिवाय पूर्वीच्या उत्पादन तंत्रात भविष्यात आणखी श्रमाची मागणी वाढली असली तरी सुद्धा ती वाढणार नाही. आणखी श्रमाची मागणी वाढली असली तरी ती सुद्धा वाढणार नाही कारण तिथे तंत्राचा वापर होतो. शिवाय त्यामुळे एकूण श्रमिकांच्या मागणीत घट होते. एका बाजूने श्रमिकांच्या मागणीत घट होत असताना दुसऱ्या बाजूने लोकसंख्या वाढत असेल त्यामुळे श्रमिकांच्या बेकारीत आणखी भर पडते. या श्रमिकांच्या बेकारीला कार्ल मार्क्स हा श्रमिकांची राखीव सेना असे म्हणतो. श्रमिकांची बेकारी काय होते? एक तर वाढती लोकसंख्या आणि उत्पादन व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यामुळे श्रमिकांना रोजगार प्राप्त होत नाही. आहे त्या श्रमिकांनाच निर्वाह भत्ता दिला जातो आणि त्यामुळे श्रमिकांची उपभोग क्षमता कमी होते असं कार्ल मार्क्स म्हणतो. या बेकार श्रमिकांमध्ये रोजगार मिळवण्याची परस्परात स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्या सौदा शक्तीत घट होते. या संधीचा लाभ भांडवलदार वर्ग घेतात. श्रमिकांना कमीत कमी वेतन दर देऊन त्यांचे शोषण करतो. अशा रीतीने श्रमिकांचे जास्तीत जास्त शोषण करणे आणि अतिरिक्त मूल्यात वाढ करून घेणे, स्वतःकडे संचय करणे हे भांडवलदाराचे ध्येय बनते. आपण पाहतो की लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढल्यामुळे श्रमिकाचा पुरवठा वाढतो आणि पुरवठा वाढला तर प्रत्येकामध्ये काम मिळण्याची स्पर्धा वाढते आणि काम मिळण्याची स्पर्धा वाढली तर त्यांचा वेतन दर घटतो आणि याचा गैरफायदा भांडवलदार घेतात. कमी वेतनामध्ये श्रमिकाला नियुक्ती करतात, काम देतात आणि मोठ्या प्रमाणात भांडवल संचय करतात असं कार्ल मार्क्स म्हणतात. आणि त्यातून त्यांच्याकडे मग भांडवलाचे केंद्रीकरण होते. चौथा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवल संचय वाढत असताना स्थिर भांडवलाचा चल भांडवलाशी अनुत्पाद वाढत जातो. यालाच कार्ल मार्क्स भांडवलाची वाढती आंगिक रचना असे म्हणतात. भांडवलदार वर्गाकडून भांडवल प्रधान तंत्र वापरल्यामुळे श्रमिकाची उत्पादकता वाढते आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. भांडवलदार वर्गात परस्परात तीव्र स्पर्धा निर्माण होते. या स्पर्धेमध्ये लहान लहान उत्पादकांची स्पर्धाशक्ती कमी असल्यामुळे ते एकतर बाजारपेठेच्या बाहेर फेकले जातात किंवा मोठ्या उत्पादकांशी तडजोड करून त्यांच्या उद्योगात विलीन होतात. मार्क्स यांच्या शब्दात मोठे मासे लहान माशांना गिळंकृत करतात. असा प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्थेत छोट्या भांडवलदाराचे अस्तित्व नष्ट होऊन काही मोठ्या भांडवलदाराकडे भांडवलाचे केंद्रीकरण होते आणि यातूनच मोठे उद्योगगृहांची निर्मिती होऊन भांडवलशाहीतील स्पर्धेचा अंत होऊन एकाधिकारशाहीचा उदय होतो. नवीन उत्पादन तंत्राच्या वापरामुळे उत्पादन खर्चात घट होऊन भांडवलदाराच्या नफ्यात वाढ होते. तसेच बेरोजगारीमुळे श्रमिकांमध्ये परस्परात काम मिळण्याची स्पर्धा सुरू झाल्यामुळे श्रमिकाकडून कमीत कमी वेतनावर जास्तीत जास्त श्रम करून घेऊन श्रमिकाचे शोषण करून भांडवलदार अधिकाधिक नफा मिळवतात. याशिवाय श्रमिकांच्या ऐवजी कमी वेतनावर स्त्रिया, अल्पवयीन मुलांना कामावर घेतले जाते. अशा प्रकारे भांडवलदार श्रमिक वर्गाचे जितके जास्तीत जास्त शोषण करता येईल
तितके करण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच भांडवलशाहीच्या अवनतीला सुरुवात होते. पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे नफ्याच्या दरात घट. नफा अधिक मिळवण्याच्या प्रेरणेतून श्रमाची बचत करण्यासाठी, उत्पादन व्यय कमी करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी भांडवलदार नवीन तंत्राचा वापर करतात. त्यामुळे श्रमिकांची बेकारी वाढते. तसेच अतिरिक्त मूल्याचा अधिकाधिक हिस्सा नफ्याच्या स्वरूपात भांडवलदार वर्गाकडे जात असल्यामुळे श्रमिकांची वेतन पातळी खाली येते. त्यामुळे श्रमिकांची क्रयशक्ती कमी होते. अशा रीतीने समाजात शोषण आणि शोषित असे दोन वर्ग निर्माण होतात. श्रमिक वर्गाची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादनाला पुरेशी मागणी येत नाही. उपभोग न्यूनतेची स्थिती या ठिकाणी निर्माण होते आणि परिणामी अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होते. तेव्हा उत्पादनास मागणी निर्माण होण्याकरिता भांडवलदार वर्गाला एकतर वस्तूंच्या किमती कमी कराव्या लागतील किंवा श्रमिकांच्या वेतनात वाढ करावी लागेल. शिवाय विशिष्ट काळानंतर अर्थव्यवस्थेत आराशी उत्पत्ती म्हणजे घटते उत्पादनाची प्रवृत्ती क्रियाशील होते आणि त्यामुळे उत्पादन व्यय सुद्धा वाढतो, उत्पादन खर्च देखील वाढतो. या सर्व परिस्थितीचा परिणाम भांडवलाच्या नफ्याचा दर कमी होण्यात होतो. नफ्याचा दर घट झाल्यामुळे भांडवलदार वर्गांची पुनर्गुंतवणुकीची प्रेरणा नष्ट होते आणि त्यांच्या रोखतेची अभिलाषा वाढते. याचा आर्थिक विकासाच्या गतीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि आर्थिक विकासाची प्रक्रिया मंदावते, अवरुद्ध होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे वर्ग संघर्ष आणि समाजवादाचा उदय. भांडवलदार श्रमिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक कशा प्रकारे करतात हे आपण वरील विविध मुद्द्यांच्या सहाय्याने पाहितले आहे. जेव्हा श्रमिकांना होणारी पिळवणूक असह्य होते तेव्हा आपल्या स्थितीत सुधार झाला पाहिजे अशा प्रकारची जाणीव श्रमिक वर्गाकडून असं जागरूक बनते. श्रमिक वर्ग जागरूक बनतो आणि भांडवलदाराविरुद्ध अनेक मार्गांनी संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करतो. उदाहरणार्थ एकत्रित येऊन संघटना स्थापन करणे, हक्कासाठी संप करणे. हळूहळू भांडवलदार व श्रमिक वर्गातील संघर्ष तीव्र होत जातो आणि शेवटी या संघर्षातून क्रांती घडते. या क्रांतीतून एक नवीन आर्थिक प्रणाली उदयास येते आणि ती म्हणजे समाजवादाचा उदय. या प्रणालीमध्ये म्हणजे समाजवादामध्ये एकूण उत्पन्नावर समाजाचा अधिकार प्रस्थापित होतो. समाजवादामध्ये उत्पादन शक्ती आणि उत्पादनाचा संबंध यामध्ये सामंजस्य निर्माण होते, कारण समाजातील प्रत्येक व्यक्ती परिश्रम करून आपल्या उत्पन्नातील हिस्सा मिळवतो. अशा रीतीने अर्थव्यवस्थेत सर्वच लोक श्रमातून आपले उत्पन्न मिळवित असल्यामुळे समाजातील पूर्वी अस्तित्वात असलेले भांडवलदार व श्रमिक असे वर्ग समाजवादामध्ये नाहीसे होतात. समाजामध्ये कोणीही शोषक किंवा दुसरा शोषित अशी वर्गरचना राहत नाही, ती संपुष्टात येते आणि वर्गविरहित समाजाची निर्मिती होते. अशा प्रकारे भांडवलशाहीच्या विकासामध्ये त्याचा विनाश दडलेला असतो आणि शेवटी मालक आणि कामगारांमध्ये संघर्ष निर्माण होऊन समाजवादाचा उदय होतो आणि समाजवादामध्ये वर्गविरहित समाज असतो, ज्यामध्ये कोणी शोषित नसतं आणि शोषकही नसतं. अशा प्रकारे सर्वांना फायद्याची अशी समाजव्यवस्था निर्माण होते असं कार्ल मार्क्स आपल्या विकासाच्या सिद्धांतामध्ये म्हणतो. या सिद्धांतावर काही टीका देखील केलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला काही टीका पाहाव्यास मिळतात की कार्ल मार्क्सने इतिहासाची भौतिकवादी मीमांसा मांडलेली आहे, परंतु टीकाकार म्हणतात की अशा प्रकारे अनुभव काही राष्ट्रांमध्ये आलेला दिसून येत नाही. त्यानंतर भांडवलशाहीच्या विकासाबरोबर श्रमिकांचे शोषण वाढते हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर दारिद्र्य वाढतं, परंतु प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती भिन्न आहे असे टीकाकार म्हणतात की भांडवलशाही राष्ट्रांमध्ये श्रमिकांचे वास्तव उत्पन्न वाढले असून त्यांच्या राहणीमानात देखील सुधारणा झालेली आहे. त्यानंतरची टीका आहे मार्क्स यांनी भांडवलशाहीमध्ये मोठ्या प्रमाणावरील उत्पादन प्रणालीचा आविष्कार केल्यामुळे लहान लहान उद्योगाचे अस्तित्व धोक्यात येते असे प्रतिपादन केले आहे. परंतु आज भांडवलशाही राष्ट्रांमध्ये देखील जपान, अमेरिका असतील लहान उद्योग केवळ अस्तित्वालाच नाही तर त्यांचे महत्त्व देखील वाढलेले दिसून येते.
त्यानंतर नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढते आणि उत्पादनात वाढ होते. हे तथ्य जरी असले तरी तांत्रिक बदलामुळे बेरोजगारांची सेना निर्माण होते, हे कार्ल मार्क्सचे म्हणणे इथे पटत नाही. कारण उत्पादन तंत्रात बदल करावायचा असतो, त्यासाठी नवीन यंत्रसामग्री निर्माण करण्यास श्रमाची देखील आवश्यकता असते आणि त्यामुळे श्रमिकांची आणखी आवश्यकता निर्माण होऊन त्यातून मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्माण होतो. परंतु याचा विचार कार्ल मार्क्स यांनी लक्षात घेतलेला नाही. त्याचबरोबर कार्ल मार्क्स यांनी भांडवलदार आणि कामगार वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होऊन समाजवादी अर्थव्यवस्था अस्तित्वात येते आणि एक वर्गविरहित समाजरचना निर्माण होते, असे प्रतिपादन केले. परंतु आज आपण पाहतो जागतिक पातळीवर चीन, रशियामधून अनुभव जर आपण पाहितले तर या देशामध्ये जे वरिष्ठ वर्ग आणि कनिष्ठ वर्ग सत्ता गाजवतो, तर समाजरचनेमध्ये तत्वतः म्हणजे तत्वतः जरी समानता दिसली असे बोलले जात असले तरी व्यवहारामध्ये मात्र त्यामध्ये भेद असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रोफेसर हॅने यांच्या मते मार्क्स यांनी मांडलेले तत्वज्ञान एकांगी स्वरूपाचे आहे आणि म्हणूनच त्यांची भविष्यवाणी देखील खोटी ठरलेली आहे. त्याचबरोबर कार्ल मार्क्सचे परम मित्र एंगेल्स यांना सुद्धा कार्ल मार्क्सचे इतिहासाची भौतिकवादी मीमांसा जी कार्ल मार्क्सने केलेली आहे ती त्यांना मान्य नव्हती. हे वरील काही जरी टीका या सिद्धांतावर होत असल्या तरी कार्ल मार्क्स यांनी भांडवलशाहीमध्ये श्रमिकांचं कसं शोषण होतं आणि त्यातून भांडवलदार कसं भांडवल संचय करतात, संपत्तीचं केंद्रीकरण करतात आणि आपण पाहतो की भांडवलशाहीमध्ये 2 गट निर्माण होतात, शोषक आणि शोषित, गरीब आणि श्रीमंत आणि यातून मग गरीब होतो, गरिबांवर अन्याय होतो आणि या अन्यायाचं मग आपण पाहतो की मग यांच्यामध्ये तंटा निर्माण होतो आणि त्यातून मग संप, दंगे वगैरे अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि त्यामध्ये भांडवलशाहीचा विनाश होतो आणि भांडवलशाहीचा विनाश होऊन वर्गविरहित असे समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होते. अशा प्रकारचं भाकीत त्यांनी केलं होतं, परंतु हे भाकीत काही सत्य ठरलेलं नाही. तरीही भांडवलशाही अर्थव्यवस्था ही पिळवणुकीची अर्थव्यवस्था आहे, अशा प्रकारचं मत त्यांनी आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सर्वजण क्लासला उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.